काँग्रेसचे नाना पटोलेंचा राजीनामा स्वीकारला. प्रदेशाध्यक्षपदासाठी या दोन नेत्यांमध्ये रस्सीखेच. सोमवारी घोषणा. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. महायुतीने 230 जागांवर विजय मिळाला आहे तर महाविकास आघाडीला केवळ 46 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. राज्यात फक्त 16 जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत आणि त्यामुळे काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढवली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे आणि त्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसच्या गोटात मोठ्या हालचाली सुरू आहेत आणि त्यातच आता लवकरच महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर नाना पटोलेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा रंगली होती. नाना पटोले हे काही दिवसांपूर्वी दिल्लीला रवाना झाले होते आणि त्यांनी 24 नोव्हेंबरला काँग्रेसच्या हायकमांडची भेट घेत काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर नाना पटोले यांना काँग्रेस हायकमांडकडून वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहण्यास सांगितलं होतं. त्यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाचे मोठे संकेत मिळत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.